रोहित शर्माला मी 1999 साली बघितला, ज्यावेळेस बोरिवलीमध्ये मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी एप्रिल मेला कॅम्प्स ऑर्गनाईज होतात, बरेच लोक करतात. तर तो बोरिवली स्पोर्ट्स कल्चर असोसिएशन म्हणून तिकडे त्यांनी तो प्रॅक्टिसला करत होता. आणि त्यावेळेस त्या लोकांनी मला वाटते अंडर-12, अंडर-14, अंडर-16 काही टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेले. आणि त्यावेळेस त्याची टीम, ज्या टीममध्ये तो होता त्याची टीम फायनल आली आणि मी आमच्या शाळेची टीम तिकडे पार्टिसिपेट, आणि आम्ही फायनलला आलो होतो. 10 ओव्हरची काहीतरी मॅच होती. त्यांनी 10 ओव्हरमध्ये 67 धावा केल्या त्यांच्या टीमने. आणि ज्यावेळेस आम्ही चेस केले, आम्ही 67 रन चेस केले शाळेने. पण मॅच मी ज्यावेळेस वॉच करत होतो, कारण मी समोरच बसलो होतो जिकडे मॅच चालू होते समोर. आणि ज्यावेळेस रोहित बॉलिंगला आला, मला माहितीही नव्हता रोहित काय, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली 2 ओव्हरमध्ये त्यांनी 2 का 3 रन दिले आणि एखाद विकेट घेतली. पण त्याची शैली जी मला खूप आवडली. आणि त्याच्यामुळे मी जसं मॅच संपल्यानंतर, कारण नवीन शाळा होती, मला प्लेयर्स पण हवे होते शाळेसाठी, मॅच संपल्यानंतर त्याला मी बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू माझ्या शाळेत आहे, तर तुझे पॅरेंट असते मला भेटायला झालं. तर तो म्हणाला माझे पॅरेंट इकडे राहत नाही, माझे पॅरेंट डोंबिवलीला राहतात. म्हटलं कोण असेल तर त्यांना भेटायला सांग. तर त्याचे काका तिकडे होते, रवी काका म्हणून. त्यांना मी बोलवलं, त्यानं सांगितलं की मला तुमचा पुतण्या आवडला आहे, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही घेऊन या त्याला शाळेत, मी त्याला ॲडमिशन करून देतो. परंतु मला ते म्हणाले आवडलं आहे, म्हणून हो आवडलं आहे, तुम्ही घेऊन या. तर मला वाटते 31 मेचा दिवस होता. त्यांना 2 जूनला ते शाळेत आले मुलं, त्याला घेऊन रोहितला. आम्ही शाळेचे डायरेक्टर त्यांच्याकडे गेलो, योगेश पटेल. त्यांना सांगितलं की ह्या मुलाचं ॲडमिशन करायचं. त्यांनी म्हटलं ठीक आहे, फॉर्म वगैरे घ्यायला सांगितलं. फॉर्म आम्ही घेतला आणि आम्ही खाले होतो. त्याच्या काकांनी एक छोटासा प्रश्न विचारला की शाळेची फी किती आहे म्हणून. तर म्हटलं मलाही माहीत नाही, आपण जाऊन इन्क्वायरी करू. फीस काउंटरजवळ गेलो, विचारलं तर 275 रुपये फी होती त्यावेळेस. तर 275 आकडा ऐकल्याबरोबर रोहितचे काका म्हणाले सर सॉरी नको ॲडमिशन. म्हटलं अरे तुमचं ॲडमिशन तर मी ह्या शाळेत मिळत नाही, तुम्हाला एवढं इझिली तुम्हाला ॲडमिशन मी अवेलेबल करून दिलं. तर सर आम्ही ह्या एवढी फी भरू शकत नाही 275, कारण आता ज्या शाळेत जातो तिकडे फक्त 30 रुपये फी आहे, तर आम्ही एफर्ट करू शकत नाही, तर राहून द्या ॲडमिशन. पण काय माहीत, मला काय वाटलं माहीत नाही की शाळेला पण एक मुलगा हवा होता आणि त्याच्यातले गुण मला एक बॉलर म्हणून मला बरे वाटलेले. म्हणून मी फॉर्म घेतला आणि मी परत डायरेक्टर सरांकडे गेलो. त्यांना सांगितलं की सर हे तुम्ही ॲडमिशन तर कन्फर्म केलेलं आहे, पण माझी एक इच्छा आहे की त्याला फ्रीशिप दिली जावी. कारण पहिला मुलगा होता ज्यासाठी मी फ्रीशिप, आणि शाळा चालवून फक्त 4च वर्ष झालेली, तर पहिला मुलगा ज्याला फ्रीशिप मी डिमांड केलेलं. तर सर म्हणाले का तुम्ही एकदम फ्रीशिप मागता द्यायचं. म्हटलं गरीब मुलगा आहे, मला टॅलेंट दिसते, आपल्या शाळेला पण एखादा मुलगा चांगला पाहिजे, म्हणून तुम्ही द्या म्हणून. तर सरांनी पण काही बोलले नाही. त्यांनी फॉर्म घेतला आणि इमिजिएट लिहिलं त्याच्यावर ग्रँटेड फ्रीशिप. माहीत नाही, कदाचित ती फ्रीशिप दिली गेली नसती तर कदाचित रोहित शर्मा देशाला दिसला असं मला वाटते. कारण की त्याच्यानंतर तो क्रिकेट खेळला असं काय माहीत नाही, कारण ते शाळेत आल्यानंतर क्रिकेट त्याला खेळायला मिळालं. आणि दुसरी गोष्ट असं झालं की पहिल्या वर्षी मी त्याला ॲज अ बॉलर त्याला खेळवलं, ऑफ स्पिन बॉलर म्हणून. कारण माझं असं असतं की मी बॉलर्सना जास्त बॉलिंगमध्ये प्रमोट करतो आणि बॅटर्सना जास्त बॅटिंगमध्ये प्रमोट करतो. आणि पहिल्या वर्षी तो 7वीत होता. मी गाईड शील्डच्या टीममध्ये अंडर-14च्या आम्ही काहीतरी फर्स्ट राऊंडला आलो आणि क्रिकेट संपलं त्या वर्षीचं. नेक्स्ट इयरला मी काय केलं की त्याला अंडर-16च्या टीममध्ये पण घेतलं आणि अंडर-14मध्ये पण ठेवलं. ज्यावेळेस अंडर-16ची आमची प्रॅक्टिस चाललेली ऑक्टोबरमध्ये, तर मी एक दिवस शाळेत एंटर करत असतो प्रॅक्टिसच्या वेळेस. एक मुलगा नॉकिंग करताना मला दिसला गेटवरनं. मी बघितलं कोण नॉकिंग करतो. बेसिकली कोच यायच्या आधी मुलं कोण बॉलिंग टाकतो, कोण कॅचिंग करतो, कोण बॅटिंग करतो, अशा पद्धतीने सगळं करत होतं. तर रोहितला मी बघितलं नाही, मला वाटलं कोण मुलगा तो नॉकिंग करतो आहे, चांगली सुंदर बॅट येत होती, म्हणून मी आतमध्ये आलो बघितलं हा बॅटिंग. म्हटलं तू बॅटिंग पण करतो. म्हटलं हो सर. म्हटलं ठीक आहे. मग मी त्याला काहीतरी नेटमध्ये 6-7 नंबरला बॅटिंग दिली. आणि मग ज्यावेळेस मॅच आली मी त्याला 7 नंबरला का 8 नंबरला पाठवलं. त्यावेळेस त्यांनी 40 धावांची खेळी केली. मला आवडली ती खेळी. आणि त्यानंतर ज्यावेळेस गाईडची प्रॅक्टिस चालू झाली आमची, त्यावेळेस मी त्याला वरती बॅटिंग द्यायला होतो. आणि ज्या पद्धतीनं बॅटिंग करतो मला वाटायला लागलं ह्या मुलाकडे बॅटिंगवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे, कारण अतिशय सुंदर फलंदाजी करत होता. तर मी त्याला मग गाईडच्या पहिल्याच मॅचमध्ये त्याला म्हटलं तू ओपन करशील का. तो खुश झाला, पटकन ओपन करतो म्हटलं. आणि तो ओपनला जाऊन त्याने 140 धावाची खेळी केली. आणि त्याच्यानंतर तो जो भरात गेला तो भरातच गेला, कारण
त्याच्यानंतर मी त्याला मॅक्झिमम बॅटिंगमध्ये फोकस करायला लावलं आणि आज एक बॅट्समन म्हणून रोहित शर्मा जगाला दिसला असं मला वाटतं. सध्या मुंबई बोलणं झालं, पण असं म्हणजे त्यालाही वाईट वाटलं, कारण त्याची खूप मोठी इच्छा होती की वर्ल्ड कप जिंकावं म्हणे. अनफॉर्च्युनेटली नाही जिंकलं. पण मी म्हटलं क्रिकेट आहे, क्रिकेट म्हणजे स्पोर्ट्स आहे, स्पोर्ट्समध्ये हार जीत होते, पण आता नाही झालं त्याच्याबद्दल तू काही हे करू नको, तू तेवढं आता पुढच्या तुझ्या काही मॅचेस आहे त्याच्यावर फोकस केलं, एवढंच मी माझं पण आता रोहित शर्माच्या वर्ल्ड कपमध्ये कर्णधारपद देऊन त्याची जी इच्छा आहे आणि भारताला जो वर्ल्ड कप हवा आहे तीच पुरी केली जाईल का असं वाटतं का एकंदरीत चर्चा? कदाचित असेल, पण कारण रोहितने आतापर्यंत ज्या पद्धतीने कॅप्टन्सी केलेली आणि ज्या पद्धतीने कॅप्टन्सी करताना फलंदाजी केली त्याच्यामुळे शक्यता असू शकते, कारण की वर्ल्ड कप त्याच्या हातातून आतापर्यंत झालेला नाही आहे, तर कदाचित हा वर्ल्ड कप जिंकून तो देश काहीतरी करून दाखवेल असं मला वाटतं. सगळं का लागतो कपूर आणि दिनेश लाड एवढा मोठा माणूस मुंबईमध्ये रोहित शर्मा घडवू शकतो, तर महाराष्ट्र सरकार आपली काय दखल घेत आहे का? खरं तर हे द्रोणाचार्य अवॉर्ड हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. कारण खरं म्हणायला गेलं की मी द्रोणाचार्य मिळण्यासाठी मी कधीच मागे लागलो नव्हतो. माझी इच्छा अशी नव्हती, म्हणजे द्रोणाचार्य मिळालं तरच मी मोठा पोहोचवेन असं माझं नव्हतं. परंतु माझ्या काही वेल विषय आहेत ते माझ्या मागे लागले. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाईक साहेब, राजन आंगणे ह्यांनी मला प्रोत्साहित केलं की तुम्ही द्रोणाचार्यासाठी का अप्लाय करत नाही, आणि त्याच्यामुळे हे मी द्रोणाचार्यासाठी अप्लाय केलं आणि सुदैवाने मला द्रोणाचार्य अवॉर्ड मिळालं. परंतु द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचं जे अवॉर्ड असते म्हणजे छत्रपती क्रीडा प्रशिक्षक, त्यासाठी ह्या वर्षी दिले गेले ते अवॉर्ड्स. मला वाटते 3 वर्षांनी ते अवॉर्ड्स दिले गेले होते आणि मला सांगितलं गेलं की तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करा. एक दुर्दैवाची गोष्ट होती की मला अप्लाय करायला लागलं होतं, कारण ज्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंट एखादा अवॉर्ड देते, शासनाने ते अवॉर्ड मला इझिली द्यायला पाहिजे असं मला वाटत होतं, परंतु नाही झालं. ते मी अप्लाय केल्यानंतरही मला ते अवॉर्ड मिळालं, पण मी त्या अवॉर्डसाठी मी काही बोललो नाही. नाही दिलं तर नाही दिलं, कारण ते त्यांचं हे आहे की त्याने कोणाला द्यायचं नाही द्यायचं. परंतु दिलं असतं तर मला त्याच्यात खूप आनंद झाला असता, कारण शासनाने माझी ते. आणि दुसरी गोष्ट की मी गेली 28 वर्ष हे बोलणं कदाचित चुकीचं असेल, मी निःशुल्क, तुम्हाला माहीत असेल की मी पैसे न घेताच हे कार्य करत आलेलो आहे. म्हणजे नाही, मी ज्या शाळेला करतो त्या शाळेकडनं पण कधीच पैसे घेतले आणि मी कुठल्याही पॅरेंटकडनं पण पैसे घेत नाही आतापर्यंत. आणि बऱ्याच मुलांना मी दत्तक पण घेतलेलं. आताही मी 2 लहान मुलं दत्तक घेतलेत. एक शिर्डीचा 5 वर्षाचा मुलगा आहे, एक सोलापूरचा 7 वर्ष आहे, आणि आता इथले एक मुलगी आहे बांद्याची, उष्मा खान म्हणून, तिलाही मी दत्तक घेतो आहे. परत कालच एक मी मुलगा बघितला पांढरे म्हणून, तुमच्या सावंतवाडीचाच मुलगा आहे, मला खूप आवडला. तर मी त्यांच्या पॅरेंटना काल बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की काही करा तुम्ही, मी सगळा खर्च करायला तयार आहे, पण या मुलाला तुम्ही मुंबईत वाटा, कारण खूप सुंदर टॅलेंट दिसलं मला. मी अशी मुलं ॲडॉप्ट करतो. तर माझा एकच होतं की मला एक शासनाकडनं मैदान हवं होतं, कारण ज्या ग्राउंडमध्ये मी प्रॅक्टिस घेतो खूप छोटं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडमधनं फक्त प्रॅक्टिस केली जाते, मला मॅचेस खेळायला मिळत नाही. कारण आमच्या बोरिवली एरियामध्ये जर मॅच खेळायचं असेल, एखादं ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये मॅच खेळायचं, मला 15,000 आणि 20,000 रुपये मला एका मॅचचे द्यावे लागते. मी एफोर्ड करू शकत नाही, कारण मी स्वतःच पैसे घेत नाही म्हटलं, आणि मी पॅरेंटना पण तेवढं सांगू शकत नाही की तुम्ही पैसे भरा आणि मॅच खेळा म्हणून. पण सुदैवाने काय झालं की आत्ताच मला शासनाच्या म्हणजे CM साहेबांनी मला एक ग्राउंड अलॉट केलेलं आहे. BMCने ते BMCच्या आधिपत्याखाली ते ग्राउंड आहे, परंतु ते ग्राउंड आहे ते मला त्याचं रेंट भरावं लागते. जवळजवळ 1,80,000 रुपये मला महिन्याचं रेंट आहे, आणि ते फक्त 8 महिन्यासाठी दिलेलं आहे. तरी पण मी ती मोठी रिस्क घेतलेली आहे, कारण जर ते ग्राउंडमध्ये मुलं जर मॅचेस खेळायला लागतील तर खूप चांगले डेव्हलपमेंट असं मला वाटते. तर मी तुमच्या मार्फत, तुम्ही सगळ्या पत्रकारांमध्ये एकच तुम्ही जर शासनाला सांगितलं की जे मला ग्राउंड मिळालेलं आहे ते ग्राउंड जर कंटिन्यू मला दिलं, आणि जर मला जरा कमी पैशामध्ये जर ते ग्राउंड रेंट मला भरावं लागलं तर फार बरं, कारण एवढा रेंट भरून जवळजवळ मला 4-4.5 लाख रुपये महिन्याचा खर्च आहे. कारण तिकडे वॉचमेन्स आहेत, माळी ठेवले आहेत, नेट आहे, मेंटेनन्स आहे, सगळा खर्च मला 4-4.5 लाख रुपये खर्च आहे, आणि तो मी तेवढा एफोर्ड करू शकत नाही आहे सध्याच्या घडीला. तर मला जर ग्राउंड जर ते चांगल्या ह्यानी दिलं शासनाने, तर मी शासनाचा खूप आभार येईन असं म्हणतो. सर, द्रोणाचार्य खेळाडू घडवले, त्याच्यानंतर दिनेश लाड हे इथल्या खेळाडूंना प्रॅक्टिस, दोघांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाले. काय तुम्हाला आमच्या सावंतवाडी जिमखान्याबद्दल? ॲक्च्युली खरोखर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस राजन आंगणे आणि
उदय नाईकांनी मला ज्यावेळेस सांगितलं तुम्ही काही करून अप्लाय करा कारण तुम्हाला द्रोणाचार्य मिळालंच पाहिजे, त्यावेळेस मी केलं आणि मला द्रोणाचार्य. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सगळ्यात मोठा अभिमान वाटतो की माझे गुरु रमाकांत दासरेकर ज्यांच्या हाताखाली मी माझं क्रिकेट चालू केलं, त्यांच्यानंतर 1990 त्यांना ते हे द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाले. ते 1990 नंतर 2022ला म्हणजे जवळजवळ 32 वर्षानंतर मला अवॉर्ड मिळायला गेले. महाराष्ट्रामध्ये फक्त 2च अवॉर्ड दिली गेली आतापर्यंत क्रिकेटसाठी, म्हणजे एक माझ्या गुरूंना मिळाला, एक मला मिळाला. म्हणजे मी असं म्हणेन की माझ्या गुरूंनी बरेच क्रिकेटर घडवले, म्हणजे सचिन म्हणा, प्रवीण आंबरे म्हणा, लालचंद्र राजपूत, विनोद कांबळी, समीर दिघे, पारस, बरेच म्हणजे 10 ते 12 आमच्या सरांचे क्रिकेटर्स देशासाठी खेळले, परंतु एकच द्रोणाचार्य बनवून तो मी बनलो. त्याच्याबद्दल मला खूप पद्धत अभिमान वाटतो. दुसरं वाटते कारण आतापर्यंत म्हणजे सकाळीच माझं बोलणं झालं कोणाबरोबर तरी की रणजी सामन्यामध्ये तुम्ही परफॉर्मन्स केल्यानं तुम्हाला देशासाठी तुमची निवड व्हायची, परंतु आता दुर्दैव असं झालं की IPL मध्ये चांगला परफॉर्मन्स केला तर टेस्ट मॅचसाठी पण निवड केली जाते. हे खूप चुकीचं गोष्ट होते, तसं होता कामा नाही. कारण रणजी ट्रॉफी शेवटी रणजी ट्रॉफीच आहे, कारण तुम्ही 4 डेजच्या मॅचेस ज्यावेळेस खेळतात त्याचं टेम्परमेंट, त्यांचं पेशन्स हे तुम्हाला टेस्ट मॅचला तुम्हाला दिसायला दिसते, परंतु तेच जर T20 क्रिकेटर जर टेस्ट मॅच खेळायला आला तर तो तेवढं टेम्परमेंट दाखवू शकत नाही. त्याच्यामुळे हे चुकीच्या गोष्टी होत आहेत, पण त्या सुधारण्यासाठी मी सुधाराव्या असं मला वाटते, त्यासाठी मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन. सर, सावंत आलेला इथे क्रिकेटच होऊ शकत नाही, इथं मुलं घडू शकत नाही नव्या पिढीतली, तर तुम्ही महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांना कुठे सांगणार का की सावंतवाडी जिमखान्याबद्दल एक चांगलं मैदान व्हावं, इथं खेळाडू घडावेत म्हणून? नक्कीच, कारण मला म्हणजे दुर्दैव आहे की मला इथल्या मुलांना मला मुंबईला घेऊन जावं लागतं जेणेकरून ती मुलं महाराष्ट्रामध्ये खेळायला पाहिजे. आणि मी खरोखर उदय नाईकांना मी त्याचं खरंच अभिनंदन करेन, कारण त्यांनी आता जी सुरुवात केलेली आहे म्हणजे स्कूल क्रिकेट चालू करण्याचं. कारण त्यांनी मला असं सांगितलं गेली 15-20 वर्ष स्कूल क्रिकेट बंदच होतं, कारण जनरली स्कूल क्रिकेटमधनं मुलं तयार होऊन ती पुढे जाऊन आपल्या स्टेटसाठी खेळत आणि डिस्ट्रिक्टमधनं ती जाऊन पुढे आपल्या स्टेटसाठी खेळतात आणि स्टेटसाठी खेळल्यानंतर पुढे जाऊन देशासाठी खेळतात. तर आता ही सुरुवात झालेली आहे एम्स क्रिकेट, असं जे एम्स क्रिकेट हे आहे अकॅडमी आहे, त्या लोकांनी जी सुरुवात केलेली आहे ती खरोखर आनंदाची सुरुवात आहे. आणि असं एक सुंदर ग्राउंड माझी तर इच्छा होते की माझं सांग मुंबई सोडून मला इकडे यावं, कारण मला आत्ताच्या आत्ता हे नाईक साहेब म्हणा तुम्ही इकडे, आम्ही तुम्हाला ग्राउंड देण्यासाठी तयार आहोत, आम्ही काहीतरी प्रयत्न करू. परंतु मी असं आहे की ह्या ग्राउंडमधनं भरपूर क्रिकेटर होऊ शकतात. मी सकाळी कालच म्हटलं होतं की टॅलेंट हे फक्त मुंबईमध्ये नाही, फक्त दिल्ली कधी कर्नाटकमध्ये नाही, टॅलेंट हे प्रत्येक गावागावात आहे. फक्त ते टॅलेंट बाहेर येण्यासाठी त्यांना अपॉर्च्युनिटी देणं गरजेचं. त्यांना अपॉर्च्युनिटी कुठून मिळेल? तर महाराष्ट्र स्टेट क्रिकेट असोसिएशनने जर इकडे फॅसिलिटीज निर्माण केली तर खरोखर इथली पण, कारण आज मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे इथला एक मुलगा मी मुंबईला घेऊन चाललो आहे जो मला खरोखर टॅलेंट वाटते आणि तो मुलगा फ्युचरला जर त्यांनी मेहनत केली, मी असं म्हणत नाही की माझ्याकडे आला येईल म्हणून तो चांगला क्रिकेटर होईल, पण त्या मुलाने जर मेहनत केली तर पुढे जाऊन मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळू शकेल असं मला वाटते. पण तेच जर इकडे जर ही फॅसिलिटीज मिळाली तर इथून तो मुलगा पुढे जाऊन महाराष्ट्र स्टेटला खेळला आणि पुढे जाऊन तो देशासाठी पण खेळू शकतो.